लाडकी बहीण योजनेची तुमच्या मनातील सर्वात मोठे 5 प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया। महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार दिला आहे। योजनेचा अर्ज करताना अनेक महिलांच्या मनात पात्रता, उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांबद्दल अनेक प्रश्न असतात। तुम्हाला 1500 रुपयांचा मासिक लाभ मिळेल की नाही? अविवाहित महिला पात्र आहेत का? कुटुंबात सरकारी नोकरी असल्यास काय? तुमच्या मनातील अशा सर्वात मोठ्या 5 प्रश्नांची विश्वसनीय आणि स्पष्ट उत्तरे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना थेट त्यांच्या खात्यात सन्मान निधी म्हणजेच आर्थिक मदत पुरवते। या योजनेबद्दल लोकांच्या मनात असलेल्या सर्वात सामान्य आणि महत्त्वाच्या 5 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या। पहिला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती असावे लागते? तर याचं उत्तर आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। या उत्पन्नाची पडताळणी शासकीय उत्पन्नाच्या दाखल्याद्वारे केली जाते। दुसरा प्रश्न म्हणजे विधवा, अविवाहित आणि घटस्फोटित महिला योजनेसाठी पात्र आहेत का? तर होय, या योजनेसाठी अर्जदार महिला विवाहित असणे अनिवार्य नाही। योजनेच्या नियमानुसार विवाहित महिलांसोबतच विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्त्या महिला अर्ज करण्यास पात्र आहेत। अविवाहित महिलांच्या पात्रतेबाबत नियमानुसार बदल होऊ शकतो, परंतु सामान्यतः योजनेचा भर विवाहित किंवा सामाजिक आधार आवश्यक असलेल्या महिलांवरच असतो। तिसरा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेत मिळणारी मासिक रक्कम किती आहे आणि ती कधी मिळते? तर याचं उत्तर, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम दर महिन्याच्या विशिष्ट कालावधीच्या आत थेट लाभार्थ्यांच्या डीबीटी सक्षम बँक खात्यात जमा केली जाते। यंदा नोव्हेंबरचा 17वा हप्ता असेल व डिसेंबरचा 18वा हप्ता असेल। 16व्या हप्त्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात 24,000 रुपये आतापर्यंत जमा झाले आहेत। चौथा प्रश्न म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्र लागतात? तर अर्ज करताना आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, महिलेचे बँक खाते पासबुक आणि खात्याशी आधार लिंक डीबीटी असणे अनिवार्य आहे। तसेच रहिवासी दाखला, विवाह प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर जो आपल्या आधार कार्डशी लिंक आहे। 5वा प्रश्न, जर माझ्या कुटुंबात सरकारी नोकरी असेल किंवा 4 चाकी वाहन असेल तर मला लाभ मिळेल का? तर याचं उत्तर नाही। या योजनेत अनेक अपात्रता नियम आहेत। ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच ज्या कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असेल किंवा जे कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही।